विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन करताय, पण तुमची रिव्हिजनची टेक्निक चुकते. खूप टाईम लागतोय रिव्हिजन करायला. असं वाटतं की बोर्ड एक्झामपर्यंत रिवाईज करून होईल की नाही? सगळ्या विषयांना वेळ देणं तुमच्याच्याने पॉसिबल होत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे वन पेज स्ट्रॅटेजी. ओके. ज्याच्यामुळे तुमची रिव्हिजन ही सुपर फास्ट होईल आणि जे काही तुम्ही रिव्हिजन केलं ते तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल. आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने रिव्हिजन केली, ओके, तर डायरेक्ट परीक्षेला जाताना 2 तास अगोदर जरी तुम्ही पुन्हा रिव्हिजन केली किंवा थोडक्यात पुन्हा ही जर आपली वन पेज स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली, तरी तुम्ही 90+ पर्सेंटेज बोर्ड एक्झाममध्ये स्कोर करू शकता. बरोबर आहे. आता वेळ आहे ती फक्त रिव्हिजन करण्याची. तुमचा जितका सिलेबस झालाय, तेवढाच सिलेबस तुमचा असू द्या. बरोबर आहे. आता काही जणांचा सिलेबस झालाय 80%. ओके. 80% सिलेबस त्यांनी कंप्लीट केलाय. ओके. तर मी त्यांच्यासाठी सांगेल, की तुम्ही आता फक्त रिव्हिजन करायची. ओके. आता रिव्हिजन कशी करायची ते तर मी सांगणार आहे. तोच आपला इम्पोर्टंट टॉपिक आहे. बरोबर. ज्यांचा 75 किंवा समजा आपण धरू 50% सिलेबस कव्हर झालाय. तर त्यांनी पण काय करायचंय सध्या तीच रिव्हिजन करायची आहे. ओके. रिव्हिजन करायची आहे. आता रिव्हिजन केल्याच्या नंतर ना नवीन टॉपिक्स त्यांना शोधायचे किंवा नवीन टॉपिक्स करायचे ओके. पण आता सगळ्यात महत्त्वाचे जे असे विद्यार्थी येतात, की ज्यांचा झिरो स्टडी झालाय. ओके. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल, की आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेत. ओके. ज्यांचा झिरो स्टडी झालाय त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी दिल्यात. त्यांनी काय-काय करायचंय, फिजिक्ससाठी काय करायचंय, केमिस्ट्रीसाठी काय करायचंय आणि मॅथ्ससाठी काय करायचंय, हे ऑलरेडी मी सांगितलंय. ओके. तुम्ही चॅनल ओपन करा, व्हिडिओज पहा त्याच्यावरचे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, आता आपला इम्पोर्टंट टॉपिक काय आहे? तर आपला इम्पोर्टंट टॉपिक आहे वन पेज स्ट्रॅटेजी, जी की रिव्हिजनमध्ये आपल्याला परफॉर्म करायची. बरं, आता ती कशा पद्धतीने करायची आहे? तर हे थोडंसं आपण लक्षात घेऊया, बरोबर? आता फर्स्ट ऑफ ऑल मला एक गोष्ट सांगा, की तुम्ही ट्रॅडिशनल मेथडने रिव्हिजन कशी करता? ओके. तुम्ही रिव्हिजन कशी करता? की डायरेक्ट बुक घेणार, ओके, किंवा पी-वाय-क्यूचं बुक घेणार आणि ते तुम्ही रीड करणार किंवा कन्सेप्ट ज्या पद्धतीने तुम्ही अगोदर लर्न केल्या होत्या कन्सेप्ट, त्याच पद्धतीने लर्न करणार किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही काय शोधता? वन शॉट लेक्चर पाहता, बरोबर आहे? किंवा महारिव्हिजन यासारख्या गोष्टी तुम्ही पाहता. पण ते आता बंद करा. आता वेळ आहे तुम्हाला सेल्फ स्टडी करण्याची वेळ आहे, बरोबर आहे? ही जी वेळ आहे तुमची, ही वेळ तुमची डिसाईड करणार आहे या 5-6 दिवसामध्ये बोर्डच्या अगोदर तुम्ही काय करता? किती स्मार्ट पद्धतीने अभ्यास करता? ही वेळ तुमची डिसाईड करणार आहे तुम्ही किती पर्सेंटेज आणणार आहेच बोर्डमध्ये, बरोबर? त्याच्यामुळे चांगले जर पर्सेंटेज आणायचे असतील तर तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागेल, बरोबर? मग आता सेल्फ स्टडी करायची आहे, पण विषय पहा ना, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथेमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे, खूप सारे विषय आहेत. मग एवढ्यांचं सोबत कसं करायचं? एवढ्यांचा सर्व सिलेबस कसा रिव्हिजन करायचा? फिजिक्सचे 16 चॅप्टर्स, केमिस्ट्रीचे 16 चॅप्टर्स, मॅथ्सचे पार्ट 1, पार्ट 2 मिळून 15 चॅप्टर्स. मग एवढे सारे चॅप्टर्स आहेत. राहिले-साहिलेले इंग्लिश पण आहे काही जणांनी, बायो पण घेऊन ठेवलंय, मराठी आहे, हिंदी आहे, सी-एस आहे, आय-टी आहे, भूगोल आहे. बरोबर. मग एवढ्या सर्व गोष्टी कशा करायच्या आपण एवढ्या कमी दिवसात? ओके. त्यासाठी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. ते चॅनलवर अवेलेबल आहेत. पण आता मी तुम्हाला सांगणार, की रिव्हिजन कशी करायची तुम्ही, बरोबर? सगळ्यात पहिले, बरोबर, जी ट्रॅडिशनल मेथडने तुम्ही रिव्हिजन करत होता, तर ती आता बंद करायची आहे. आता काय करायचंय? स्मार्ट पद्धतीने रिव्हिजन करायची. वन पेज स्ट्रॅटेजी तुम्हाला यूज करायची. आता वन पेज स्ट्रॅटेजी म्हणजे काय? तर समजून घ्या थोडंसं. रिव्हिजन करत असताना समजा पर्टिक्युलर टॉपिक आहे एखादा, पर्टिक्युलर आपण केमिस्ट्रीचा एखादा चॅप्टर पकडूया समजा थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर आहे केमिस्ट्रीचा. तर तुम्ही त्याची रिव्हिजन करायला घेतली तुम्ही तो ऑलरेडी अगोदर चॅप्टर केलेला आहे. त्याच्या नोट्स असतील, त्याचे न्यूमेरिकल असतील, काय ज्या गोष्टी असतील तर त्या तुमच्याकडे आहेत, बरोबर? पण आता तुम्हाला काय करायचंय त्याला फायनल रिव्हिजन द्यायची आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार, की जी कन्सेप्ट तुम्हाला येतीये तिला एकदा वाचणार तुम्ही. ओके. ती जर तुमची परफेक्ट झाली, तर ती कन्सेप्ट तुम्हाला बाजूला काढायची. ओके. परफेक्ट जी कन्सेप्ट आहे, ओके. समजा एखादी डेफिनेशन असेल, एखादा फॉर्म्युला असेल, तर ती तुम्हाला ह्या वन पेजमध्ये घ्यायची नाही. ओके. म्हणजे काय सांगितलं मी लक्षात घ्या. पण हे वन पेज स्ट्रॅटेजी याचा अर्थ असा नाही, की आपण वन पेजच्या नोट्स काढतोय. याचा अर्थ बिलकुल तसा नाही. याचा अर्थ काय आहे, की तुम्हाला ज्या कन्सेप्ट येतायत, परफेक्ट वाटतायत, ठीक आहे. त्या इम्पोर्टंट एक्झामला असतीलच, बरोबर? ह्या तुम्हाला परफेक्ट वाटतायत, तुम्ही केल्यात त्या, तर त्या बाजूला ठेवा. आणि ज्या कन्सेप्ट तुम्हाला येत नाहीत किंवा असं वाटतं, की या कन्सेप्टमध्ये माझी मिस्टेक होऊ शकते किंवा समजा एखादा फॉर्म्युला असेल, ते तुम्हाला लक्षात नाही राहणार, तर त्या गोष्टी तुम्ही इथे लिहायच्यात वन पेज स्ट्रॅटेजीमध्ये. ओके. त्या गोष्टी तुम्ही लिहायच्यात. म्हणजे थोडक्यात एखादा कीवर्ड आता लिहित असताना सुद्धा डिटेलमध्ये नाही लिहायचे तुम्ही. जो पार्ट आपल्याला वाटतं, की माझा लक्षातून जाईल किंवा एक्झामसाठी मला इम्पोर्टंट आहे, तो पार्ट तुम्ही डिसाईड करायचा, अॅनलाईज करायचं आणि त्याच्यानंतर शॉर्ट कीवर्ड्समध्ये ओके, काय करायचं तुम्ही? कीवर्ड्समध्ये या ठिकाणी तुम्ही तो लिहायचा आहे. बरोबर? मग जेणेकरून काय होईल, तुम्ही जे टॉपिक्स परफेक्ट केलेत, तर ते तुमचे परफेक्ट आहेतच. त्याच्याबद्दल आता ओव्हरथिंक
बंद करायचंय, बरोबर? किंवा त्याच्यावरच टाईम वेस्ट करणं बंद करायचंय. मुलं काय करतायत, की जे येतंय तेच करत बसतात. जे येतंय, जे सोपं वाटतंय तेच करत बसतात. आता तसं करायचं नाही. जे येतंय ते नाही. जे परीक्षेला येतंय ते आपल्याला करायचंय, बरोबर? मग त्यासाठी तुम्हाला काय अजून मी सांगेल, की लास्ट 3 इयर्सचे पेपर तुम्ही घ्या. ओके. लास्ट 3 इयर्सचे पेपर घ्या. त्यांचं एनालिसिस करा. ओके. एनालिसिस करा. चॅप्टर वाईज क्वेशन्स अरेंज करा. काय करा? चॅप्टर वाईज क्वेशन अरेंज करा. त्याच्यानंतरनं काय करायचं? त्या क्वेशन्सचे ॲन्सर शोधा. ओके. त्या क्वेशन्सचे ॲन्सर शोधा आणि नंतरनं त्या क्वेशनची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कुठपर्यंत करायची? जिथपर्यंत तुम्हाला तो क्वेशन लिहिता येत नाही स्वतःच्या मनाने, तिथपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची. काय सांगितलं मी तुम्हाला? लास्ट 3 इयर्सचे पेपर शोधायचेत. त्यांचं एनालिसिस करायचं. चॅप्टर वाईज ते क्वेशन्स अरेंज करायचे. त्याच्यानंतर त्यांचे ॲन्सर शोधायचे. ॲन्सर्स तुम्ही बुकमधनं शोधू शकता, नवनीतमधनं शोधू शकता, अपेक्षितमधनं घेऊ शकता, ChatGPTमधनं घेऊ शकता. कुठूनही ॲन्सर शोधा. पण परफेक्ट ॲन्सर असणं गरजेचं आहे. ते ॲन्सर तुम्हाला लर्न करायचंय आणि लर्न केल्याच्यानंतर स्वतः त्या ॲन्सरची प्रॅक्टिस करायची आहे. बरोबर? आणि हे काय झालं आपलं एनालिसिस झालं. पी-वाय-क्यूज केले आपण. पण आपल्याला वन पेज रिव्हिजन करायची आहे ना. ओके. वन पेज स्ट्रॅटेजी आपल्याला काय सांगते? ज्या कन्सेप्ट तुम्ही परफेक्ट केल्यात, त्या कन्सेप्ट बाजूला ठेवा. ओके. म्हणजे ते एकदा करा. असं नाही म्हणत की त्या रिव्हिजन करायची नाही. तर तीच रिव्हिजन आपल्याला करायची नाही. आपल्याला बाकीचे पण पाहायचेत ना. जे आपल्याला सोपं वाटतंय तेच जर आपण करत बसलो, आपल्याला पेपरमध्ये चांगले मार्क्स पडणार आहेत का? तर नाही पडणार. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं पेपरमध्ये जे येणार आहे ते करायचं आणि हे 2 जे कामं मी तुम्हाला सांगितलेत, तर हे तुम्हाला पॅरलली करायचंय. एका चॅप्टरसाठी तुमच्याकडे वन पेज नोट्स ज्या आहेत तुमच्या ओके, तर त्या सुद्धा प्रिपेअर पाहिजे. आता त्याचा फायदा काय आहे वन पेज नोट्सचा? मी सांगितलं याच्यात तुम्हाला काय करायचंय, जे टॉपिक्स तुम्हाला अवघड वाटतायत, फक्त वाटतायत नाही, ओके, ते तुम्हाला करायचे टॉपिक्स. फक्त लिहून काय उपयोग नाही. इथं ते टॉपिक्स तुम्हाला करायचेत. ते टॉपिक इथं लिहायचेत. कीवर्ड फॉर्ममध्ये लिहायचेत. जास्त काय फापट पसार तिथं लिहायची गरज नाही. मग हे तुम्हाला लर्न करत जायचंय आणि याची फायनल रिव्हिजन तुम्हाला कधी करायची? पेपरला जाताना. ओके. पेपरला जाण्याच्या अगोदर याची फायनल रिव्हिजन तुम्हाला करायची. जर या पद्धतीने तुम्ही केलं, तर हे पहा ना, जर तुमच्याकडे असा सिलेबस असेल, ओके, अशा नोट्स असतील, की ज्या नोट्स तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहेत आणि त्याचबरोबर काय, ते टॉपिक्स तुमचे थोडेसे कच्चे आहेत. ओके. ती आपली वन पेज स्ट्रॅटेजी असणार आहे. ती तुम्ही त्या ठिकाणाहून रिव्हिजन करू शकता आणि जर पेपरचे 2-3 तास जर अगोदर तुम्ही ते रिवाईज केलं असेल, पेपरमध्ये तुम्हाला ते इझिली आठवणार आहे. बरोबर आहे. पण आता बरेच जण काय करतात, की जे त्यांनी परफेक्ट केलंय, डेफिनिशन्स केलेत परफेक्ट, त्याच डेफिनिशनवर टाईम वेस्ट करणार. बरोबर आहे. पण त्याचं न्यूमेरिकल नाही पाहणार, त्याचा फॉर्म्युला नाही पाहणार. मग तेच या गोष्टी ज्या आपल्याला येत नाहीत गोष्टी, ओके, ज्या अवघड वाटतायत पेपरसाठी इम्पोर्टंट आहेत. हे तुम्हाला कसं समजणार? लास्ट 3 इयर्सचे लास्ट 4 इयरचे पेपर पहा. ओके. वाय लर्न नावाचं ॲप्लिकेशन आहे. वाय लर्न ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर फ्रीली अवेलेबल आहे. ते डाउनलोड करा. 2021 ते 2025 सगळे पेपर्स विथ रिपीटर्सचे पेपर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ते पेपर्स घ्या, थोडंसं अॅनलाईज करा आणि आता सेल्फ स्टडी करा. ओके. मी काय सांगतोय सेल्फ स्टडी करा. ओव्हर थिंकिंग सोडून द्या, की माझ्याच्याने होणार नाही, माझं असंच झालं, माझं तसंच झालं. हे रडगाणं आता नकोय कोणाला. कारण तुम्ही कितीही रडले, कितीही कारण दिले, शेवटी जे रिझल्ट येणार ते तुमचं येणार आहे. बरोबर आहे. याच्यात कुणाचं नुकसान नाहीये. आम्ही सांगतोय आमचं सांगण्याचं काम आहे. तुमचं चांगलं व्हावं यासाठी आम्ही सांगतोय. पण तुम्ही जर फेल झाले, तुम्ही जर काही झाले, तर याचं शेवटी नुकसान तुमचंच आहे. बरोबर. मग हे करायचंय. कारणं देणं बंद करायचंय आता. बरोबर आहे. कारण तुमच्या कारणाला कोणी कन्सिडर करणार नाही. तुमच्या मार्क्सला तुमचे पर्सेंटेज जे आहेत, तर त्याला सगळेजण कन्सिडर करणार आहेत. त्याच्याकडे सगळेजण पाहणार आहेत. त्याच्यामुळे आता कारणं द्यायचं बंद करायचं. ओव्हर थिंकिंग बिलकुल बंद करायची. पण कोणत्या स्टेजला आहेत हे एकदा ओळखायचं. अभ्यास किती झालाय हे ओळखायचं. रिव्हिजन सुरू करायची. 70-80% सिलेबस कंप्लीट झाला असेल. 1-2 चॅप्टर्स राहिले असतील, तर ते चॅप्टर्स राहू द्या. ओके. जेवढे झालेत तेवढ्यांची रिव्हिजन करा. रिव्हिजन करताना वन पेज नोट्स बनवा. वन पेज स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केली त्या पद्धतीने बनवा. त्याचबरोबर लास्ट 3 इयर्सचे पी-वाय-क्यूज पहा. ते नजरेखालनं घाला. आणि एकदा जर तुम्ही 2 पेपर कोणते जर पाहिले ना, तिसरा पेपर तुम्ही ऑटोमॅटिकली प्रेडिक्ट करू शकता, की नक्की काय येणार आहे. आणि मी तर तुम्हाला लास्ट 3-4 इयरचे सांगतोय. पण तुम्ही ॲक्चुअल तुमच्या पेपरमध्ये ते डोक्यामध्ये माइंडसेटमध्ये तयार होईल, की नक्की पेपरचा पॅटर्न कसा असणार किंवा कशा पद्धतीने क्वेशन येणार आहे. त्याच्यामुळं मी सांगतोय तेवढं फॉलो करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आत्तापासनं तुमच्या एक्झामच्या गाईडन्सपासनं तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. ऑल द बेस्ट.